कार्यक्रमाचा परिहार नेमका असा वैकुंठवासी हरिभक्तपरायण रामदास लालजी वाघ आणि वैकुंठवासी हरिभक्तपरायण लीलाबाई रामजी वाघ यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आजच्या एकादशी निमित्त आजची ही सेवा प्राप्त झालेली आहे। ज्यांच्या माध्यमातून ही सेवा प्राप्त झालेली आहे ते हरिभक्तपरायण श्री दिलीप रामराव वाघ, हरिभक्तपरायण श्री प्रताप रामराव वाघ, हरिभक्तपरायण श्री विलास रामराव वाघ आणि हरिभक्तपरायण श्री रामराव संदीप रामराव वाघ या वाघ परिवाराकडून आजची सेवा प्राप्त झालेली आहे। आई वडिलांच्या उपकारातून उत्तरायण होण्याचा हा काय प्रयत्न, या कृतज्ञतेतून आजची सेवा प्राप्त झालेली आहे। आई वडिलांचे आपल्या जीवनावर अगणित असे उपकार आहेत। आपल्या जीवनामध्ये आपल्याला हे सर्व जगत बघायला मिळालं त्या आई वडिलांची कृपा आहे। आणि मग आई वडिलांचं पुण्य स्मरण करणं, आई वडिलांची आठवण काढणं, त्यांच्या निमित्ताने भजन कीर्तन करणं हे काय अपत्याचं आगत्याचं कर्तव्य आहे। जिवंतपणे सेवा आहे आणि मरल्यानंतर स्मरण आहे। विठ्ठल 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 या वाघ परिवाराने आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली ही सेवा कृतज्ञतेचे एक प्रतीक आहे। कारण की कृतज्ञतेचे काय प्रतीक आहे, कारण की समाजामध्ये दोन वर्ग पाहायला मिळतात, एक आहे कृतज्ञ आणि एक आहे कृतज्ञ। कृतज्ञ वेगळा आहे आणि कृतज्ञ वेगळा आहे। केलेल्या उपकारांची जाण जाणत नाही त्याला कृतज्ञ म्हणतात, आणि केलेल्या उपकारांची जाण ठेवून ते उत्तरायण होण्याच्या जो प्रयत्नात आहे तो कृतज्ञ आहे। आई वडिलांचे उपकार आहे म्हणून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं मुलांचं काय कर्तव्य आहे। कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे। तसं पाहिलं तर आई वडिलांचे एवढे उपकार आहे आपल्यावर की असं म्हणतात की जर आपल्या या शरीराचं चामडं काढलं, कातडं काढलं, त्याचे जोडे तयार केले आणि आपल्या आई वडिलांना तीर्थयात्रा जरी करवली ना तरी सुद्धा आपलं त्यांच्यावर आपल्यावर असलेले त्यांचे उपकार मिळतील असं मात्र नाही। अशा प्रकारे मग त्यांच्या निमित्ताने उपकार मिळणार नाही म्हणून काही करायचंच नाही का? नाही, निमित्ताने त्यांच्या कोणत्या निमित्ताने म्हणा त्यांचं स्मरण झालं पाहिजे, त्यांच्या निमित्ताने भगवंताचं स्मरण झालं पाहिजे। ज्या योगे त्यांना भगवंत उत्तम गती प्रदान केलेलीच असेल पण त्यांच्या निमित्ताने कोणा भगवंताचं स्मरण आपल्याला तेवढंच होईल। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल